ज्ञानेश्वरी ताईंनी त्यांचा जो पुरवणी जबाब दिला, त्या पुरवणी जबाबात सुद्धा त्यांनी गोट्या गीते असेल, सुशील कराड असेल किंवा श्री कराड असेल या लोकांची नावं घेतली. आता या सगळ्या गोष्टीमुळे आपली चौकशी होऊ शकते किंवा आपल्याला सुद्धा बापासारखं जेलमध्ये जायला लागू शकतं, असं वाल्मिक कराडच्या मुलांना वाटलं. त्यामुळे हा तपास जर स्लो डाऊन करायचा असेल तर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या ज्ञानेश्वरी ताईंना शांत बसवणं ही वाल्मिक कराडच्या गँगची प्रायोरिटी होती. आता पतीच्या निधनानंतर एखादी महिला तिचं जे भविष्य आहे ती तिच्या मुलामध्ये बघत असते. त्यामुळं ज्ञानेश्वरी ताईंना भीती घालण्यासाठी किंवा त्यांनी हा पाठपुरावा थांबवावा आणि घरात शांत बसावं, यासाठी आम्ही तुमच्या मुलांना सुद्धा धोका पोहोचू शकतो किंवा त्यांची जीवितहानी करू शकतो, असा इशारा वाल्मिक कराडच्या टोळीतल्या या गुंडांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्यासाठी ट्युशनला गेलेल्या महादेव मुंडेंच्या मुलांना जबर मारहाण केली.